हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। VSR कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात, नागरी हवाई मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। पंतप्रधान गृहमंत्रीच न्याय देऊ शकतात, रोहित पवारांची मागणी। संजय राऊतांना दादा भुसेंकडून मोठा दिलासा। राऊतांनी माफी मागितल्यानं मानहानी प्रकरणातला खटला भुसेंनी घेतला मागे। अद्वै हिरेंनी खोटी माहिती दिल्याचाही उल्लेख। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावात येऊन गेला। धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। आंधळेकडनं देशमुख कुटुंबाला धोका असल्याचीही माहिती। बदलापुरात गर्भाशयातलं बेजविक्री करणारा रॅकेट उघड। गरजू महिलांना दाखवलं जात होतं पैशांचं आमिष। बदलापूर पोलिसांनी केली 3 महिलांना अटक। सुनेत्रा पवारांच्या गाडीतल्या शासकीय चालकाला उतरवून अनिकेत तटकरेंनी चालवलं वाहन। अनिकेत तटकरेंवर चोहीकडून टीका। शिवनेरीवरच्या कार्यक्रमानंतर भाजपच्या आशा बुचके वादात। सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे आल्याचा व्हिडिओ व्हायरल। राज्याच्या महावितरण विभागातले असिस्टंट जनरल मॅनेजर राहुल पन्हाळेंवर 125 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप। निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये 4 गुन्हे दाखल। काँग्रेस नेते राहुल गांधी भिवंडी कोर्टामध्ये आज सकाळी हजर झाले। 2014 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्या प्रकरणी राहुल गांधी कोर्टामध्ये आता हजर झालेले आहेत। या प्रकरणी राहुल गांधींना जामीन मिळाला होता, मात्र जामीनदार शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं आणि त्यामुळे नवीन जामीनदाराचं नाव द्यावं लागणार होतं। हर्षवर्धन सपकाळ हे आता राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत। राहुल गांधींच्या वकिलांनी कोर्टामध्ये जामीनपत्र दाखल केलेलं आहे। हर्षवर्धन सकपाळजी आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे की माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं निधन झालं आणि त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार प्रत्येक आरोपींना नवीन फ्रेश जामीन देणं बंधनकारक आहे। त्यामुळे आपले भिवंडीचे न्यायाधीश कोळसे साहेब यांनी तसा आदेश दिला की तुम्ही नवीन जामीन द्यावं आणि मग न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे व भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। नाही, असं आहे, न्यायालयीन प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये सर्वात पहिल्यांदा तर फिर्यादी पक्ष आहे, त्या फिर्यादी पक्षाचा संपूर्णपणे पुरावा मेहरबान न्यायालयामध्ये दाखल केला जाईल। आत्ता अजून फिर्यादी पक्षाचा पुरावा सुरू आहे। कदाचित आता ह्याच्या पुढे जो उलट तपास होईल त्यानंतर फिर्यादी पक्षाकडून आणखी काही साक्षीदार तपासले जाऊ शकतात। फिर्यादी पक्षाचा तपास पूर्ण झाला की मग त्यानंतर आरोपीला त्याचं स्टेटमेंट घेतलं जातं, ह्या केसबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, आणि ते झाल्यानंतर आरोपीला जर त्याच्या बचावासाठी काही पुरावा द्यायचा असेल तर तो बचावासाठीचा पुरावा आरोपीकडून न्यायालयामध्ये दाखल केला जाईल। राहुल गांधी यांचे पहिल्या जामीनदारांचं दुःखद निधन झाल्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना परत फ्रेश जामीन घेणं आवश्यक होतं। आज कोर्टामध्ये त्यांनी नवीन जामीनदाराचा अर्ज केला आणि आज त्यांना भिवंडी कोर्टाने जामीन मंजूर केला। नवीन जामीनदार कोण दिलेला आहे, काय नाव त्यांचं? हर्षवर्धन सपकाळ हे त्यांचे नवीन जामीनदार आहेत। कोर्टाच्या पद्धतीप्रमाणे लवकरात लवकर याचा निर्णय लागेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। कोर्टाची प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे आणि लवकर निर्णय लागेल असे आम्हाला आशा आहे। तारीख आहे, केवळ पुढची तारीख कदाचित मिळेल, पण यामध्ये आम्हाला माहीत आहे, विश्वास आहे की राहुलजींच्या संदर्भात जो काही दावा टाकला गेला आहे मानहानीचा त्यामध्ये फार काही तथ्य नाही आणि त्यातून उलट ज्या विषयाला घेऊन हा मानहानीचा दावा टाकला आहे त्यातून
त्यांनाच तोंडघशी पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल.